फायनली तुम्हाला सांगतोच मी कुठं आलोय मित्राच्या. बाय शिर्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज मॉर्निंग ड्युटी होती आणि मी ना शॉर्टली आले कारण जरा बाहेर जायचंय. कळेल तुम्हाला कुठं जायचंय सांगतो थोड्या वेळा. तर आता सध्या आम्ही चाललोय, आवरले तुम्ही बघू शकता. तर चला जेवण वगैरे करू. लयच ठोकाठोकी चालू आहे बघा माग. हाय करा रे, हाय करो. ब्लॉग ब्लॉग में आ गए हो. चल विनोद जाऊ का? विसरलं नाही ना? चला सगळं घेतलंय, बॅग वगैरे. आता जेवण वगैरे करू आणि जाऊया मग. बाय शिर्या. तर मित्रांनो, जस्ट आता आपण आलोय, जरा थोडं काम आहे ते करू आणि बघू मग पुढं पुढं नंतर जायचं ते. तर मित्रांनो, आपण जे आपलं कामासाठी आलो होतो, ज्या कंपनीच्या थ्रू एक आहे, आता मी नाही सगळं सस्पेन्स आउट करत, पण जरा धीर धरा, सगळं कळत. ठीक आहे. फायनली तुम्हाला सांगतोच मी कुठं आलोय, मित्राच्या कॉर्पोरेट ऑफिसला. आणि सध्या आपण केपी मध्ये आहे. केपी म्हणजे माहित नसेल तुम्हाला, तर कोरेगाव पार्क मध्ये. आणि भाई बसलोय, आणि कॉफी प्यायचं मन झालाय. चला जाऊया कॉफी पिऊ, थोडं मोकळं पण होऊन येऊया. मोकळं म्हणजे वॉशरूमला. एक जागी बसून ना लय कंटाळा आलाय. चला थोडा पाय मोकळे करून येऊया. तर मित्रांनो, मी जस्ट आता आहे ना कल्याण नगर मेट्रो स्टेशनला आहे आणि आता चाललोय डिस्ट्रिक्ट कोर्टला. तिथून मग जाऊ आपल्या ऍग्रिकल्चर जे कॉलेज आहे त्या ग्राउंडला. चला जाऊया. काही एक मॅटर झाला, मला शेतकी कॉलेजला तिकडं ऍग्रिकल्चर ग्राउंडला जायचं होतं ना, ते खूप लांब येथून. आणि एक रिक्षावाला म्हणला जाऊन पण फायदा नाहीये, एवढं काही तिथं इंटरेस्टिंग नाहीये. म्हणलं जाऊ दे मग. आता JM रोडला आहे, तर आयफोन स्टोअरला पण जायचं होतं. खूप दिवसापासून जायची इच्छा होती, कारण आता ब्लॉगिंग चालू केलं म्हणल्यावर नाही का, कॅमेरा वगैरे क्वालिटी जरा लक्ष द्यावं लागत. म्हणून चला जाऊया. आता इथं समोर आहे JM रोडलाच युनिकॉर्न म्हणून काहीतरी नाव आहे. मी कधी गेलो नाही आजपर्यंत, तर चला जाऊन बघू. ऍटलीस्ट बघायला तरी काय हरकत आहे, बघितलं पाहिजे जाऊन ना. चला. तर मित्रांनो, हेच ते भाई. लिटरली मी आहे ना, म्हणजे लय गोष्टी विसरायला लागलो माहिती का. आजकाल काय झालं, आयफोन स्टोअर मध्ये गेलतो ना आयफोन बघायला, तर भाई इंडिपेंडन्स डेच्या दिवशी मला काहीतरी वाटलं की ऑफर वगैरे असेल, पण काहीच ऑफर नाहीये. नेहमीप्रमाणे आपल्याला धप्पा बसलाय. पण आता आणि झालं काय माहिती का, माझा जो रिसिव्हर आहे ना, जो ट्रान्समीटर आहे, तो रिसिव्हर फोनला लावलेला असतो, तोच तिथे आयफोनच्या आहे ना, ते कनेक्ट करून मी चेक करत होतो नाही का, व्हिडिओ कसे वगैरे येतात, तर तिथंच विसरला होता. पळत पळत गेले, त्यामुळे दम लागलाय. तर आता चाललं मी मेट्रो स्टेशनकडे. आणि तुम्हाला मागे ना ढोल ताशांचा आवाज येत असेल. भाई, पुण्यातले गणेशोत्सव येतात ते, त्याच्यामुळे ना सगळी तयारी चालू आहे. कसा आहे आवाज, कसा येत असेल तुम्हाला, आम्हाला दाखवतो जरा क्लोजअपनी.
तर झालं का नाही जेवण मित्रांनो? आता रात्रीचे आहे ना 9 साडेनऊ वाजलेत आणि मी थोड्या वेळापूर्वीच रूमवर आलेलो आहे. मस्त जेवण झालं आज. शेवभाजी होती, त्यानंतर चपाती, वरण भात आणि खीर होती. तर उद्या 15 ऑगस्ट आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे. आणि एक मच्छर तिथं आहे ना, ते कॅमेरा सोबत गडबड करतोय, तेव्हा फॅन लावतो मी. किती भारी दिवस होते ना ते लहानपणीचे. आपण 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी ना खरं आपलं मेहनत असायची की कपडे इस्त्री करून मस्तपैकी ठेवायची. कपडे स्वच्छ पाहिजे आपल्याला बाईंनी शाळेत वगैरे सांगितलेलं असायचं. मग ती धडपड आपली, कपडे, त्यानंतर शूज, मग ते सॉक्स. कसं म्हणजे ते लहानपणच वेगळं होतं यार. सकाळ सकाळी लवकर उठवायची मम्मी, मग ते आपले सगळे कपडे वगैरे घालायचे, मग आपल्याला शाळेत घेऊन जायचे. शाळेत घेऊन गेल्यानंतर आपलं भाषण, मग ते अं, काय होतं ते, माननीय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी जे काही तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भाई, मला ते भाषण अजून सुद्धा पाठ आहे. म्हणजे त्यात ती वेगळीच एक जाणीव आहे ना, एक काय म्हणता येईल, मेमरी आपल्या मनात आहे प्रत्येकाच्या. आता आपण इकडे ड्युटीला आहे, कोण सगळं 20 वर्ष झाले तरी पण, 20-25 वर्ष झाले तरी पण अजून त्या गोष्टी आठवतात ते. खरंच यार, ते 15 ऑगस्टचा दिवसच वेगळा असतो. मग ते झेंडा वंदनावर, मग ते चॉकलेट्स, बिस्किट पुडे, भाई खतरनाक, लय भारी म्हणजे. आणि उद्या माझी डबल ड्युटी. आता तेच माझं 15 ऑगस्ट आणि तेच माझं स्वातंत्र्य दिन. कुठे आहे तर मित्रांनो, आज आपली मॉर्निंग ड्युटी होती. त्याच्यानंतर आपण शॉर्ट लिव्ह घेतली. त्यानंतर आपण आपल्या मित्राच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलतो. जरा तिथे काम होतं. ते झाल्यानंतर मला त्या एक्झिबिशनला जायचं होतं. पण भाई, जाऊ दे म्हटलं. पाऊस पण येत होता. त्याच्यानंतर मग मी आपल्या JM रोडच्या स्वामी मंदिर आहे तिथे त्याचं दर्शन घेतलं. तिथून मग आपण ऍपल स्टोअरला गेलो. तिथून मग आता मी रूमवर आलोय. भाई, लय मोठी चक्कर काढली आज. आणि उद्या डबल ड्युटी, त्याच्यामुळे उद्या आपण हॉस्पिटलला असणार आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. आज काय असं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये काही इंटरेस्टिंग वगैरे झालं नाही. एक रॅन्डम ब्लॉग. एक जॉब करणाऱ्याचं आयुष्य कसं असतं बाबा, धावपळीचं इकडून तिकडं. तर या धावपळीच्या जगात तो काहीतरी थोड्या इंटरेस्टिंग वस्तू बघतो किंवा ते तुम्हाला गोष्टी दाखवतोय. भाई खरंच खूप मेहनत आहे माहिती आहे, याच्या मागं प्रत्येक वेळेस कॅमेरा काढून शूट करायचं, मग ते एडिट. अक्षरशः ना डोकं दुखतं माहिती आहे कधी कधी, पण भाई करायचंय. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.